नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्याकडे ब्लाउज पीसमधून बघा असे छोटे तुकडे उरत असतात, त्यापासून आपण सुंदर असं डिझायनर उशीचा कवर बघणार आहोत। कुशन कवर साधा कसा बनवते तुम्हाला दाखवते। या ठिकाणी बघा तुम्ही कुठली पण साईज घेऊ शकता, तुम्हाला मोठी छोटी पाहिजे असेल तर। या ठिकाणी बघा मी 8 इंच लांब बघा, इथे मी 8 इंच घेतलेला आहे। तुम्ही साईज तुमच्या अनुसार कुठली पण घेऊ शकते। या ठिकाणी बघा आठ 8.5 इंच तुम्ही घेऊ शकते। मग याकडून आपण असे 2 चौकोन कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला मोठं पाहिजे तुम्ही मोठं सुद्धा करू शकता। बघा हा एक चौकोन कट करून घेतला आपण। दुसरे बघा माझा हा कलरचा कापड आहे, तुम्ही हा घेत आहे, तुम्ही प्लेन जरी घेता चालू शकतो। या साईजचा आपण दुसरा सुद्धा कट करून घ्यायचा आहे। हो तर फॅन बंद करे। बघा या पद्धतीने आपलं कट करून घेतलं आहे। तुम्हाला नंतर दाखवत त्याला मशीनवरती कसं हे करायचं ते। त्यामध्ये काय झालं होतं, जो माझा मेन व्हिडिओ होता ना तोच काय माहिती कसं काय कट होऊन गेला, एक तर व्हिडिओ स्टॉप होऊन गेला होता। नंतर तुम्हाला मी दाखवते आता छोटं कापड घेऊन कशा पद्धतीने मी कटिंग करून शिवलं होतं ते। या ठिकाणी बघा छोटेसे 2 पीस घेतले ते मी, जसे आपण 8-8 इंच घेतले ना तसे 2 छोटे घेतले। बघा आपल्या दोन्ही साईडने बघा कुठल्याही 2 कडेने शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने। आता बघा इथं कडेला शिलाई मारून घ्यायची आपण डबल। नंतर मध्यभागी बघा असं टेपने हे करून ना तिरकस आपण कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर व्हिडिओ माझा कट झाल्यामुळे तुम्हाला हा दाखवत आहे मी डिझाईन। तुम्हाला ते उशीचा कवर पण दाखवते कसं झालं तयार तो पण। बघा या पद्धतीने आपले असे भाग तयार होतात। आपण बघा एकावरती एक असं ठेवायचे आहे व्यवस्थित आणि शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आणि माझी पूर्ण मेहनत पाण्यामध्ये गेली, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत आहे छोटासा व्हिडिओ हा मी। खूप सुंदरच होतं उशान कवर। बघा या पद्धतीने आपला असा पॅटर्न तयार होतो व्यवस्थित असा। आता आपल्याला काय करायचं आहे, हे कुठलाही प्लेन कापड घ्यायचं आहे तुम्ही। तर मी तर बेडशीटचा कापड घेतलेला आहे, तुम्ही कुठला पण घेऊ शकता। आपल्याला कसं होतं आपला जो कवर तयार झालेला आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 4 ते 5 इंच कापड वरती जास्त घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवलं मी फक्त डेमो म्हणून। कट करून घेतल्यानंतर वरचं बघा आपण 4 ते 5 इंच आपण एक्स्ट्रा सोडला आहे, तिथून आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। त्या वरच्या पट्टीला आपल्याला फोल्ड करायचं डबल, एक शिलाई मारून घ्यायची आहे। आणि इथे बघा जो खालचा भाग आहे त्याला सुद्धा आपण बघा डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। हे फक्त तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे, कारण दुसरा कवरचा आपला आहेत ना तो व्हिडिओ माझ्याकडून काय माहिती काय झालं त्याला आलाच नाही तो गॅलरीमध्ये। आता व्यवस्थित आपण बघा जो उशीचा कवर आपला तयार झाला आहे वरचा डिझायनर तो खाली ठेवून घ्यायचा आहे। व्यवस्थित आथरायचा असा वरचा भाग या पद्धतीने आपण ठेवायचा आहे। बघा फोल्ड केलेली बाजू खालच्या साईड ना असे एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण आतमध्ये जो उशी ठेवू ना तो दिसणार नाही आपला। तर बघा या पद्धतीने आपल्याला ठेवून ना व्यवस्थित कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्हाला मोठ्या कवरचं माप मी दाखवत होतं कसं घेतलं होतं ते। साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, छोटी किंवा मोठी।
बघा आपण चौकोनमध्ये पूर्ण डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हा डेमो असल्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. पलटी करायची म्हणजे आपण आता उशी ठेवून घेऊ. तुम्हाला दाखवते मोठा व्हिडिओ पण मी पुढं. मोठी उशी बघू शकता किती सुंदर असा लुक आला आहे त्याचा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. बघा एकदम मस्तपैकी शोसाठी आपले हे कुशन तयार आहेत. धन्यवाद. ते पण तुमच्या घरी शिलाई एकत्र जर असं ना त्यापासून तुम्ही बनवू शकता. कुठल्याही 2 कलरचे कापड घ्यायचे. बघा या ठिकाणी बघा मी कालच्याच कपड्यावर उरलेलं कापड घेतलेलं आहे. आपण अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. बघा तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आपण ना लहान लहान पट्ट्या कट करून घेऊ. 2.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घेऊ. बघा व्यवस्थित असे ठेवायचे. बघायची जी लांबी आहेत ना ती इथे बघा 9 इंच घेतलेली आहेत ना. रुंदीला घेतल्या 2.5 इंचाच्या अशा आपल्याला या कापडामधून पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे उरलेल्या आपल्या. तुमच्याकडे दुसरे कुठलेही कापड असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. यापर्यंत एकावरती एक ठेवायचे आणि आपल्याला हे करून घ्यायचं आहे. बघा असं कट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पट्टी अशा कट करून घेते. बघा अशा पद्धतीने आपण दिसतं. एक्स्ट्रा आहे आपण कट करून टाकायचं आहे. अशा अंदाजून जरी कट केल्या तरी पण होता बरोबर परफेक्ट. अशा 2.5 इंचाच्या तर या पट्ट्या कट करून झाल्या आहे. मी आता दुसऱ्या कापडाच्या पण कट करून घेते. आपण घ्यायच्या रुंदीला 2.5 इंच तुम्ही तर मोजून घेऊ शकता. बघा असं या पद्धतीने. ही लांब आहे सरळ. आपला 9.5 इंचाच्या पट्टे तुम्ही कट करून घेतलं. अजून कट करून घेऊ आपण. बघ या ठिकाणी आपल्या 2 कलरच्या अशा पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहे. तुम्हाला स्टिचिंग दाखवते पूर्ण.